श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांनी कुरोपरच्या कृष्णा नदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार भगवान श्री दत्तप्रभूंनी श्री नरहरी कृपाने तिच्या पोटी शके 1300 अर्थात इसवी सन 1378 मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला माध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलापैकी काही अद्भुत लीला श्री गुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून श्री दत्त संप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून त्याची उपासना केली जाते. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली 8-10 वर्षे कारंजाला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केला. मौजी बंधन होईपर्यंत ते फक्त ओम एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई वडिलांना वाटले की बालक मुख्य आहे की काय, पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत 4ही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते 1 वर्ष ज्ञानी लोकांच्या वेदादी शास्त्रे शिकवत होते. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमद कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली व पुढील 30 वर्षे उत्तरेस व उर्वरित भारतात जगोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंजाला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णाई माईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे 1 चातुर्मास राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे विमल पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे 12 वर्ष वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या मनोहर पादुका व अन्नपूर्णा मातेची स्थापना केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे 24 वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या 80व्या वर्षी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रीचा जो अपार्थिव दिव्य पावन श्री विग्रह अशा प्रकारे स्थूल रूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहतील. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्या काळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनःस्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वतः अत्यंत कडक आचरण करीत असले तरी त्यांची कृपा करण्यात भक्तांचा जात धर्म कधीच फायला नाही. जसे 4ही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक पर्वतक्षेत्र शूद्र व बिदरचा मुसलमान बादशाह असे अन्य जाती धर्मातील हजारो भक्ते त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते कृपाळू व परम दयाळूच होते. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना संतांना जात धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेगळेपणाच नव्हे का? भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे
स्मूर्तगामी व स्मरण मात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंतकरणाने त्यांना घातलेली साथ त्यांच्यापर्यंत पोचते. असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्री दत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंतकरणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य बिरुदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात. अरे प्राण्या, सावळा सद्गुरू तारू मोठा रे. संकटी भक्ता रक्षी नाना परी. ऋतू देईना पायी कांटा रे. शरणागता आना पाठीशी घालुनी. कळी काळासी मारी सोटा रे. अरे प्राण्या, सावळा सद्गुरू तारू मोठा रे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. वाडी गाणगापूरप्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू, असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वतः परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृत शब्दाची आजही सतत प्रचिती येत असते. परमपूज्य श्री नारायण स्वामी महाराजांचे शिष्योत्तम वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयींचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात. त्रैलोक्याचा राजा नरहरी तो माझा. नांदे अमरापुरग्रामी कृष्णतीरी यतीवर स्वामी. नृसिंह सरस्वती करुणामूर्ती त्रिभुवनी गाती ज्याची कीर्ती. श्रीधर विभू निज कैवारी भावे भजता भवभयकारी. ह्या अखिल ब्रह्मांडाचे नायक असणाऱ्या भक्तांचे भवभय करणाऱ्या कृष्णतीरी नित्य नांदणाऱ्या त्रिभुवनात त्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो. त्या परमदयाळू परमकरुणाळू महाराजांविषयी श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपा प्रसादाची प्रार्थना करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.